मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 57 जणांना 1.5 कोटीची मदत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना अत्यंत पारदर्शी असून कुठेही चक्रा मारण्याची किंवा एखाद्या मध्यस्थांची गरज नाही। राज्यभरात आरोग्यवारी आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 57 जणांना 1.5 कोटीची मदत करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली। राज्यभरात आरोग्यवारी आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे, त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी आमदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी उपस्थित होते। यावेळी उपक्रमाची माहिती देताना राऊत म्हणाले, सहायता निधीची माहिती लोकांपर्यंत 2 ते 2.5 वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून 300 कोटींची मदत राज्यातून गरजू रुग्णांना करण्यात आलेली आहे। पैशांअभावी उपचारापासून एकही रुग्ण वंचित राहू नये ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे। शासनाने जनतेसाठी अनेक आरोग्यदायी योजना राबवल्या आहेत। ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात आरोग्यवारी आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे। सहायता निधी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवल्यास त्याचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणार। योजना अत्यंत पारदर्शी असून कुठेही चक्रा मारण्याची किंवा एखाद्या मध्यस्थांची गरज नाही। त्याचा लाभ मोबाईलच्या माध्यमातून 86 50 56 75 67 या टोल फ्री नंबरवर डायल केल्यास मिळू शकतो। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, सध्या युवकांमध्ये हृदयविकाराचे झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे छत्रपती हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब टाकण्यास येणार आहे। नवजात बालकांचे वेळेवर उपचार मिळावे यासाठी पेटीची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी पप्पू गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले। शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी दिले। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार तालुका प्रतिनिधी। संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। या उपक्रमाची सुरुवात 1 तारखेला झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन या आरोग्यवारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपण देणार आहोत। आज नंदुरबार या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या कार्यालयामध्ये राम भैयासोबत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा याबाबत आपण माहिती दिली। तर माझी या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे, विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचं वाटप करण्यासाठी लोकांना मदत करावी। आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 301 कोटीचं विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत झालेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 कोटी हा निधी नंदुरबार जिल्ह्यासाठी आपण गोरगरीब रुग्णांना दिलेला आहे। त्यामध्ये सर्वात मोठा आणि खारीचा महत्त्वाचा वाटा असेल ते आमदार या ठिकाणी राम भैयांचा, ज्यांनी आतापर्यंत गोरगरीब रुग्णांना त्या ठिकाणी पत्र देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आहे। तर माझी पुन्हा आपल्याला विनंती असेल की ही माहिती आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि लोकांना याचा लाभ घेण्यासाठी मदत करावी।